परभणी विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राहुल पाटील हे 33,540 मतांच्या फरकानं निवडून आलेले आहेत। ईव्हीएमच्या मतमोजणीच्या 25 फेऱ्या या निवडणुकीत संपन्न झाल्या। या 25 फेऱ्यांच्या अखेरीस डॉक्टर राहुल पाटील यांना 1,24,871 मतं मिळालीत, ते विजयी झालेत। तर शिवसेनेचे आनंद भरोसे यांना 91,331 मतं मिळालीत, ते पराभूत झालेत। आनंद भरोसे यांच्यापेक्षा डॉक्टर राहुल पाटील यांनी 33,540 मतांची आघाडी घेतली असल्याचं प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय। आता पाहूया फेरीनिहाय कुणाला किती मतं पडलीत याचा आकडेवारी। पहिल्या फेरीत आनंद भरोसे यांना 5,779 मतं पडलीत आणि डॉक्टर राहुल पाटील यांना 5,150 मतं पडली। या फेरीमध्ये आनंद भरोसे 629 मतांच्या आघाडीवर होते। दुसऱ्या फेरीमध्ये आनंद भरोसे यांना 10,993 मतं मिळालीत, तर राहुल पाटील यांना 10,059 मतं मिळालीत। या फेरी अखेर आनंद भरोसे 934 मतांच्या आघाडीवर होते। तिसऱ्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 15,790 मतं मिळालीत, तर डॉक्टर राहुल पाटील यांना 14,900 मतं मिळाली। या फेरी अखेर आनंद भरोसे 890 मतांनी आघाडीवर होते। चौथ्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 20,907 तर डॉक्टर राहुल पाटील यांना 19,179 मतं मिळालीत। या फेरी अखेर आनंद भरोसे 1,728 मतांच्या आघाडीवर होते। पाचव्या फेरी अखेर शिवसेनेचे आनंद भरोसे यांना 24,625 मतं पडलीत, तर डॉक्टर राहुल पाटील यांना 22,540 मतं पडलीत। या फेरी अखेरही आनंद भरोसे 2,085 मतांनी आघाडीवर होते। सहाव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 28,632 मतं मिळालीत, तर राहुल पाटील यांना 25,996 मतं मिळालीत। या फेरी अखेर देखील आनंद भरोसे 2,636 मतांनी आघाडीवर होते। सातव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 31,559 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 33,513 मतं पडलीत। या फेरीमध्ये डॉक्टर राहुल पाटील यांनी आघाडी घेतली आहे। या फेरी अखेर राहुल पाटील यांना 1,954 मताची आघाडी होती। आठव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 33,226 तर राहुल पाटील यांना 41,140 मतं पडलीत। या फेरी अखेर राहुल पाटील 7,914 मतांनी आघाडीवर होते। नवव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 37,202 तर राहुल पाटील यांना 46,122 मतं पडलीत। या फेरी अखेर राहुल पाटील 8,920 मतांनी आघाडीवर होते। दहाव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 39,161 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 53,473 मतं पडली। या फेरी अखेर राहुल पाटील 14,312 मतांनी आघाडीवर होते। अकराव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 41,710 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 58,288 मतं मिळाली। या फेरी अखेर राहुल पाटील 16,578 मतांनी आघाडीवर होते। बाराव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 44,451 मतं मिळालीत, तर राहुल पाटील यांना 63,618 मतं मिळाली। या फेरी अखेर राहुल पाटील हे 19,167 मतांच्या आघाडीवर होते। तेराव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 45,577 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 70,343 मतं पडली। या फेरी अखेर राहुल पाटील यांनी 25,166 मतांची आघाडी घेतली। चौदाव्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 48,399 मतं मिळालीत, तर राहुल पाटील यांना 74,918 मतं मिळालीत। या फेरी अखेर राहुल पाटील 26,519 मतांच्या आघाडीवर होते। 15व्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 52,584 मतं मिळालीत, तर राहुल पाटील यांना 78,536 मतं पडलीत। या फेरी अखेर राहुल पाटील 25,952 मतांच्या आघाडीवर होते। 16व्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 57,418 मतं मिळालीत, तर राहुल पाटील यांना 85,539 मतं मिळाली। 16व्या फेरी अखेर राहुल पाटील यांना 28,121 मतांची आघाडी होती। 17व्या फेरी अखेर आनंद भरोसे यांना 60,092 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 49,437 मतं पडली।
17व्या फेरीअखेर राहुल पाटील 29,345 मतांनी आघाडीवर होते. 18व्या फेरीअखेर आनंद भरोसे यांना 61,489 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 95,789 मतं मिळालीत. या फेरीअखेर राहुल पाटील यांची आघाडी 34,300 मतांची झाली होती. 19व्या फेरीअखेर आनंद भरोसे यांना 62,472 मतं पडलीत, तर डॉक्टर राहुल पाटील यांना 1,04,731 मतं मिळाली. या फेरीअखेर 42,259 मतांची आघाडी राहुल पाटील यांनी घेतली. 20व्या फेरीअखेर आनंद भरोसे यांना 67,301 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 1,07,976 मतं पडली. या फेरीअखेर राहुल पाटील 40,675 मतांच्या आघाडीवर होते. 21व्या फेरीअखेर 72,962 मतं आनंद भरोसे यांना मिळाली, तर 1,10,567 मतं डॉक्टर राहुल पाटील यांना मिळाली. या फेरीअखेर राहुल पाटील 37,605 मतांच्या आघाडीवर होते. 22व्या फेरीअखेर आनंद भरोसे यांना 79,451 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 1,14,289 मतं मिळाली. या फेरीअखेर राहुल पाटलांची आघाडी 34,838 मतांची होती. 23व्या फेरीअखेर आनंद भरोसे यांना 84,782 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 1,19,119 इतकी मतं पडली. या फेरीअखेर राहुल पाटलांची थोडीशी आघाडी कमी होऊन ती 34,337 मतांवर आली. 24व्या फेरीअखेर आनंद भरोसे यांना 90,425 मतं पडलीत, तर राहुल पाटील यांना 1,24,062 मतं पडलीत. या फेरीत देखील राहुल पाटील यांची आघाडी थोडीशी कमी होऊन 33,637 मतांची त्यांची आघाडी राहिली. शेवटच्या आणि 25व्या फेरीअखेर आनंद भरोसे यांना 91,331 मतं मिळालीत, तर राहुल पाटील यांना 1,24,871 मतं मिळालीत. या फेरीत देखील डॉक्टर राहुल पाटील यांची आघाडी थोडीशी कमी होऊन 33,540 मतांची आघाडी राहिलेली आहे. या निवडणुकीत राहुल पाटील हे ईव्हीएम फेरीच्या मतामध्ये भरोसे यांच्यापेक्षा 33,540 मतांनी आघाडीवर राहिले आहेत.